आता दर्शन भेटणारच लवकरच आलो। तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट आणि स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला। तर खूप बरेच दिवस झाले ब्लॉग येत नाही, कारण का आम्ही खूप गडबडमध्ये होतो काही गोष्टींमुळे आणि कामाच्या ऑफिसमुळे। त्यामुळे तर नवीन वर्षात आपले खूप ब्लॉग्स येतील असं आहे, पण आता मागे गणपती पण येतील आणि त्यामुळे आपण भरपूर ब्लॉग्स बनवणार आहेत। आम्ही मागे गणपतीचं पण खूप प्लॅनिंग करून ठेवलं आहे की या अशा पद्धतीने होणार, आमच्या एरियातच बसणार आहे सार्वजनिक गणपती। तर तेव्हा पण वेगळा ब्लॉग असणार, त्याची पण धावपळ चालू होती मंडळामध्ये। मी पण कार्यकर्ता आहे, त्यामुळे खूप कामं चाललेली, त्यामुळे वेळ पण नाही भेटत होता। आता बघूया आपण अजून ब्लॉग्स येतीलच। हा छोटा मिनी ब्लॉग आहे आमचा की आम्ही आज गुरुवार पण होता, तर आम्ही वर्तकनगरला गेलेलो, इकडेच आम्ही साईबाबांच्या मंदिरात गेलेलो। तर चला ते म्हटलं की आपण जाणारच आहोत फुल फॅमिली, तर त्या निमित्ताने ब्लॉग पण होईल आणि कन्सेप्ट पण भेटेल की आपण वर्तकनगरला नेहमी जातो, नेहमी म्हणजे काही ना काही काम असल्यामुळे आम्ही जातच असतो आणि जेव्हा पण वेळ भेटेल आम्ही बाबांचं दर्शन घेतो तिथे गेलं की। तर त्या आज फॅमिली पण होते, वेळ पण होता, तर म्हटलं आपण ब्लॉग काढूया आणि तुम्हाला पण दाखवूया की वर्तकनगरला काय काय आता खूप बदल झाला आहे। पहिले खूप वेगळं मंदिर होतं, छोटी जागा होती वगैरे, आता मस्त ट्रस्टने जागा वगैरे करून घेतली आहे, चांगली सुविधा केली आहे, अजून जागा वाढली। मंदिरातल्या आतमधला स्पेस पण मस्त केला आहे, पिलर्स वगैरे खूप छान छान बांधले जातात आणि खूप आता म्हणजे प्रतिशिडी असं स्वरूप येत राहिलं आहे आता तिकडं। तर तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि जे आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मित्रांनो, इथून आमची कळव्याची ठाण्याची ट्रॅफिक चालू होते, इथूनच खूप ट्रॅफिक असते ठाण्याला जायला। हा नवीन ब्रिज झाला आहे तरी सुद्धा इथे ट्रॅफिक खूप प्रमाणात असते। आम्ही ट्रॅफिकमधून निघालो, ट्रॅफिक आहे पण आता जाऊया वर्तकनगरला। खूप दिवसापासून इच्छा पण होती, जसं शिर्डीला जाऊन आलो तेव्हापासून इच्छा होती की आपल्या ठाण्यातल्या पण शिर्डीला जाऊन येऊया। बोला। तर हे ठाण्यामध्येच मंदिर मोडतं की आपण कॅडबरी पासून सरळ गेलो ना, वर्तकनगर आहे, ठाणा स्टेशनपासून हार्डली 15 मिनिटामध्ये 15-20 मिनिटावर जर ट्रॅफिक नसेल तर, नाहीतर 1-1.5 तास लागतो ट्रॅफिक असेल तर। आम्हाला खूप जवळ येते तसं मंदिर बघायला गेलं तर जाऊया। आता आम्ही पोलीस लाईनच्या ग्राउंड जवळ आहे, सेंटर मैदान। व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे खूप दिवस झाले आमची एक पण व्हिडिओ नाही आली नवीन वर्षाची, आणि ठाण्यात पण भरपूर दाखवण्यासारखं, म्हणून म्हटलं की चला मंदिरात पण जात आहे तर व्हिडिओ पण काढूया। तर पण बोला। अरे कॅडबरी जंक्शन आहे, इथूनच आमच्या गावी जायच्या पण गाड्या लागतात आणि इथूनच पुढे आपल्याला साईबाबांचं मंदिर आहे। इथून फक्त 2 मिनिटावर आहे साईबाबांचं मंदिर आणि चालत जाऊन तरी जवळजवळ 10 मिनिटं। राईट साईडला विजाना मॉल, लेफ्ट साईडला कोरम मॉल। कंपनी आहे ना हो,
मित्रांनो बघा, ही रेमंडची कंपनी आहे इथे. रेमंडच्या कंपनीच्या थोडंसं पुढेच आहे वर्तक नगरचं साईबाबांचं. तर आता मित्रांनो आपण इथून यू टर्न घेणार आहोत. बाबांचं मंदिर आहे. इथून आतमध्ये जावं लागतं मंदिरात जाण्यासाठी. मार्केटिंग काय गुरुवारचं मार्केट बसतं ना इकडे. अच्छा, रोजचं असतं गुरुवारचं भाजी मार्केट रोजचं असतं. तर आम्ही पोचलो वर्तक नगरला. चौघ जण आलो आम्ही. आता जाऊया. पार्क केली. आणि आता मंदिरात गुरुवारला इकडं फक्त गाडी लावायला जास्त जागा नसते, कारण का आतमध्ये आहे ना थोडं, म्हणून. तर चला दर्शन घेऊया. काहीतरी घेणारच आहे नाही मंदिर. लाईनच लाईन, भरपूर लाईन गुरुवारच्या दिवशी. जशी शिर्डीमध्ये लाईन असते ना, सेम एकदम. एकदम टीव्हीसारखं. हे तर आता बांधलं आहे, पहिले थोडं जुनं मंदिर होतं, पण आता जे बांधलं आहे एकदम उभे शिर्डीसारखं. आणि इकडंच प्रतीक्षा आई. आई बाबा.
आता दर्शनच नक्कीच. प्रतीक्षाला पण दर्शन घ्यायचंच होतं. दर्शनाच्या जवळ पोहोचलं. तिकडं पण आहे प्रेम ठेवते. आता दर्शन भेटणारच लवकरच. आलो. मंदिराच्या बाहेर निघताच छोटे छोटे सर्व मंदिर आहेत. तुम्हाला एक एक करून दाखवतो. दीक्षा दर्शन घेताना मित्रांनो, बाबांनी आपल्या भक्तांना नेहमी इतरांना मदत करावी आणि प्रत्येक जीवावर कोणताही भेदभाव न करता प्रेम करावे ही शिकवण या छायाचित्रांवरून आपल्याला बघायलाच भेटते. आणि ही जी छायाचित्र आहेत ना मित्रांनो, हे श्री साई चरित्रामध्ये सुद्धा वाचली होती मी आणि तुम्ही सुद्धा हे चरित्र नक्की वाचा. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे ठाणेकरांसाठी हे प्रतिशिर्डीच आहे. आणि मित्रांनो, इथे डिसेंबर महिन्यात वर्धापन दिन सुद्धा असतो. दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे लाखो भाविकांची गर्दी सुद्धा होते आणि वर्धापन दिन सोहळा हा ठाण्याचा उत्सवच बनून गेला आहे. सर्व साई भक्तांच्या सहकार्याचे, मेहनतीचे आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या श्री साईबाबांचं दर्शन घेऊन आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्ही सुद्धा इथे साईबाबांचं दर्शन घ्यायला नक्की या. तर दर्शन घेऊन झालं. आता आम्ही निघालो घरी जायला, चौघचे चौघं. तर मग बरं वाटलं एकदम दर्शन वगैरे घेऊन. तर आता आम्ही इथे कार पार्किंग केली होती. आता आम्ही निघतोय घरी जायला. जागाच नव्हती कार पार्किंगसाठी. हा रस्ता मित्रांनो उपवनला जातो. हा साईडचा पाचचा उपवन आणि येऊर. तर मित्रांनो, आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.